आज आपण पाहणार आहे इयत्ता 9वी विषय मराठी स्वाध्याय पाठ 3 कीर्ती कठियाचा दृष्टांत. लेखक आहे माही भट. स्वाध्याय प्रश्न पहिला, आकृतिबंध पूर्ण करा. नंबर 1, कीर्ती कठियाचा दृष्टांत या पाठाचा संदेश. उत्तर, मन सर्व विकारांपासून मुक्त राखले पाहिजे. चांगल्या गुणांचा किंवा चांगल्या कार्याचा सुद्धा गर्व बाळगणे वाईट आहे. नंबर 2, पाठात जाणवणारे श्री चक्रधर स्वामींचे गुण लिहा. उत्तर, कुणालाही न दुखवता त्यांचा दोष दाखवून देण्याचे कौशल्य, आपल्या मुद्द्या पटवून देण्याचे कौशल्य. अत्यंत चपलक दृष्टांत देता येणे, गूढ गहन असे तत्व सोपे भाषेत सांगता येणे. प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात लिहा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 8 यामध्ये बघावं लागेल प्रस्तुत दृष्टांताचा उपदेश. उत्तर, आपले मन सर्व विकारांपासून दूर ठेवले पाहिजे. आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा एखादी चांगली कृती केली तर त्याचा अहंकार करू नये. हा अहंकार म्हणजे विकार होय. सर्व विकारांपासून दूर राहून मन शुद्ध राखले तर तो खरा वैरागी होय. स्वमत किंवा अभिव्यक्ती. प्रश्न, आपल्यातील गुण हा अवगुण होऊ शकतो हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा. उत्तर, नामदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते. त्यांची पंथांच्या विचारांवर निष्ठा होती. ते निष्ठेने पंथांच्या विचारानुसार आचरण करत होते. असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करत नव्हते. एक दिवस सकाळी सकाळी ते पंथासाठी मातीकाम करत होते. कडाक्याची थंडी पडली होती. सर्व शिष्यांना मातीकाम करणे अवघड झाले होते. पण कष्टाची पर्वा न करता नामदेवाचार्य काम करत राहते. हा त्याचा खूप चांगला गुण होता. मात्र आपण वैरागी आहे, आपण हे कष्ट सहन करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झाला. म्हणजेच नामदेवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला, अवगुण ठरला. प्रश्न, पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. उत्तर, आमच्या गावाकडे घडलेली एक घटना आहे. शाळेत एसएससी परीक्षेचा निकाल खूप चांगला लागला. यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही शिक्षकांबद्दल कृतज्ञता वाटत होती. त्यातील गणेश निमटे या शिक्षकाबद्दल तर खूप आदर वाटत होतं. ते भाषणाला उभे राहिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. आपण विद्यार्थ्यांसाठी रात्र जागून घेतलेले कष्ट, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा केली नाही वगैरे गणेश सरांनी सांगितले. हे सर्व खरेच होते. पण बोलता ते सर्वांची स्वतःची स्तुती करत होते. हे पाहून सर्व लोक नाराज झाले. शेवटी तर मी नसतो तर विद्यार्थ्यांना यश मिळालेच नसते असे म्हणाले. यावरून त्यांना गर्व झाल्याचे दिसून येते. म्हणून चांगला गुण असून उपयोगाचा नाही. गर्वामुळे चांगला गुणही वाया गेला. पाठातील तत्व मला या प्रसंगातून पाहायला मिळाले. प्रश्न, योग्य पर्याय ओळखून विधाने पूर्ण करा. नंबर 1, रिकामी जागा म्हणून स्वामींनी दृष्टांत सांगितला.
नामदेवाचार्यांचा गर्व नाहीसा व्हावा म्हणून स्वामींनी दृष्टांत सांगितला. नंबर 2, श्री चक्रधर स्वामी यांनी ज्यांना दृष्टांत सांगितला ते. उत्तर, नामदेवाचार्य. डोमग्रामी सकाळी सकाळी पुढील काम चालू होते. उत्तर आहे मातीकाम.